निर्माण करणारे नाव म्हणजे डॉक्टर माधवराव रामराव पाटील. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची दारे खुली केली. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा जीवन प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणारा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. डॉक्टर एम आर पाटील यांचा जन्म 14 एप्रिल 1948 रोजी लातूर जिल्ह्यातील घारोळा या दुर्गम गावात एका साध्या, कष्टकरी आणि शेतीवर आधारित कुटुंबात झाला. बालपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांनी शिक्षणाची वाट निवडली. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडवळ नागनाथ येथे झाले. घारोळा ते वडवळ नागनाथ हे सुमारे 4 किलोमीटर अंतर ते दररोज पायी चालत पार करत. आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी शिक्षणाविषयीची जिद्द आणि चिकाटी यामुळे त्यांनी आपले शालेय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. यानंतर त्यांनी लातूर येथील दयानंद महाविद्यालयात PUC आणि पुढे BSc शिक्षण पूर्ण केले. विज्ञान विषयातील विशेष आवड आणि अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथे MSc भौतिकशास्त्र करण्याचा निर्णय घेतला. उच्च शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांना परभणी आणि माजलगाव येथे नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. काही काळ त्यांनी तेथे सेवाही बजावली. मात्र 1971 साली राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे विज्ञान शाखेची सुरुवात होत असताना त्यांना तेथे कार्य करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू होत आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीची प्रभावी सुरुवात केली. राजर्षी शाहू महाविद्यालयात त्यांनी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून दीर्घकाळ कार्य केले. अध्यापनातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि शिस्तप्रिय स्वभाव यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले. शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने ज्ञानार्जन करत राहण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी वयाच्या 55व्या वर्षी PhD पूर्ण करून शिक्षण क्षेत्रातील आपली बांधिलकी अधिक दृढ केली. डॉक्टर एम आर पाटील यांच्या दूरदृष्टीतून 1983 साली रॉयल एज्युकेशन सोसायटी लातूर या संस्थेची स्थापना झाली. ग्रामीण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देणे हा या संस्थेच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता. त्या काळात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंग व्यतिरिक्त करिअरच्या संधी अत्यंत मर्यादित होत्या. विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना महागडे व्यावसायिक शिक्षण परवडत नव्हते. ही गरज ओळखून डॉक्टर पाटील यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्याचा संकल्प केला. या विचारातून इसवी सन 2001 साली कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच कॉक्सिट या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. केवळ 185 विद्यार्थ्यांसह सुरू झालेले हे महाविद्यालय आज हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे. इथे BSc कम्प्युटर सायन्स, BSc सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, BCA आणि इतर कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यात येते. डॉक्टर एम आर पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमार्फत कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह्ज आयोजित करण्यात येतात. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह्जमुळे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांना IT कंपन्यांमध्ये करिअर करण्याची संधी मिळते. आजपर्यंत 10,000 पेक्षा अधिक विद्यार्थी देश विदेशातील नामांकित IT कंपन्यांमध्ये विविध पदावर कार्यरत आहेत. कॉक्सिट सोबतच डॉक्टर एम आर पाटील सरांनी कॉक्सिट ज्युनियर कॉलेज, मुलींसाठी वसतिगृह, शारदा इंटरनॅशनल स्कूल, शारदा सेमी इंग्लिश स्कूल तसेच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन यासारख्या विविध शैक्षणिक शाखा स्थापन करून एक व्यापक शैक्षणिक संकुल उभे केले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी नेहमी भर दिला. डॉक्टर एम आर पाटील यांचे कौटुंबिक जीवन देखील तितकेच समृद्ध आणि प्रेरणादायी आहे. वडील स्वर्गीय रामराव नरसिंगराव पाटील आणि आई स्वर्गीय अनुसया रामराव पाटील हे शेतकरी असलेले कुटुंब. सरांना 2 भाऊ
व 5 बहिणी आहेत. डॉक्टर हणमंतराव रामराव पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रदीर्घ सेवा दिली व सेवानिवृत्त झाले. आणि माननीय श्री नागोराव पाटील हे लातूर जिल्ह्यातील घारोळा गावचे माजी सरपंच असून सध्या जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर एम आर पाटील यांच्या या दैदीप्यमान सामाजिक आणि शैक्षणिक घोडदौडीत त्यांची सहचारिणी सौ शारदा पाटील यांनी कौटुंबिक जबाबदारी कौशल्यपूर्णपणे सांभाळत सरांना मोलाची साथ दिली. नुकतेच पाटील दाम्पत्याने आपल्या सहजीवनाची 50 वर्षे पूर्ण केली. डॉक्टर एम आर पाटील यांना 4 कन्या आणि 1 मुलगा आहे. त्यांचे सुपुत्र श्री एल एम पाटील हे MBA असून संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मोठी कन्या डॉक्टर वैशाली पाटील या लंडन येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. दुसरी कन्या सौ रुपाली मिरासदार या स्टील लाईफ या मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तिसरी कन्या सौ दीपाली पाटील या कॉग्निझंट या नामांकित IT कंपनीमध्ये पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. तसेच चौथी कन्या सौ अम्रपाली पाटील पलक यांनी BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन चे शिक्षण पूर्ण करून सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आपले करिअर घडवले आहे. शिक्षण, प्रगती आणि संस्कार यांचा सुरेख समतोल त्यांच्या कुटुंबामध्ये पाहायला मिळतो. डॉक्टर एम आर पाटील यांचे व्यक्तिमत्व अत्यंत अभ्यासू, प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. स्पष्ट वक्तेपणा, चौकस बुद्धिमत्ता, सतत कार्यमग्न राहण्याची वृत्ती, विद्यार्थ्यांविषयी असलेले प्रेम आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी शिक्षण घ्यावे ही प्रामाणिक तळमळ हे त्यांच्या स्वभावातील विशेष गुण आहेत. शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित नसून ते व्यक्तिमत्व विकास आणि स्वावलंबनाचे साधन आहे हा विचार त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीवही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना फी सवलत, मोफत प्रशिक्षण, अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी मैत्री संघ ची स्थापना, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार, लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण पुरस्कार आणि समाज भूषण पुरस्कार यासारखे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सतत नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या शोधात असणारे डॉक्टर एम आर पाटील सर यांचा शैक्षणिक, वैचारिक आणि संशोधनात्मक वारसा संस्थेचे उपाध्यक्ष श्री एल एम पाटील आपल्या व्यवस्थापकीय कौशल्याच्या माध्यमातून अत्यंत दिमाखदारपणे चालवित आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत त्यांनी महाविद्यालयामध्ये माहिती व तंत्रज्ञानाच्या नवीन युगातील BSc डेटा सायन्स व BSc आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अशा नवीन अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड परिक्षेत्रात या संस्थेमार्फत रोवली. डॉक्टर एम आर पाटील यांचा जीवन प्रवास हा संघर्ष, जिद्द, दूरदृष्टी, कृतिशीलता आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श आहे. छोट्याशा ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांच्या यशामागील भक्कम आधारस्तंभ ठरला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचे त्यांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी राहील.